आम्ही आरोग्यवारीसाठी मोठी मोहीम राबवली। गेले 4 वर्षांमध्ये देहू आळंदीवरून निघणारी वारी जेव्हा पंढरीला पोहोचते, या वारकरीमध्ये जात असताना खरं माझं वारकरी कुटुंब आणि म्हणून लहानपणापासून वडिलांसोबत वारीत एक दिवस जाताना प्रश्न पडायचा, ज्यावेळेस कळत होतं तेव्हा की वयात येताना आपल्याला मासिक पाळी येते, तशी या महिला भगिनी इतक्या चालतात। आपल्याकडची वारी ही 28-29 दिवस चालते। नाशिकवरून त्र्यंबकवरून निघणारी वारी आपल्या अगोदर 10 दिवस निघते। त्याच पद्धतीने जळगाववरून निघणारी वारी ही त्याहीपेक्षा 5 दिवस अगोदर निघते। म्हणजे जवळजवळ 1.5 महिना या महिला भगिनी वारीत असतात आणि मग एकदा तरी मासिक पाळीला सामोरं जावं लागतं। त्यावेळेस या महिला भगिनी काय करत असतील, कशा पद्धतीने त्या हे सगळं चेंज करायचं किंवा कुठे वस्त्र वापरायचं आणि त्याच्यासाठीच्या सुविधा कुठे असतील, हा प्रश्न कायम मनामध्ये होता। पण अगदी प्रारब्ध या गोष्टीवर माझा विश्वास आहे। सुदैवाने मला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली। पहिल्या वर्षापासून आम्ही आरोग्य वारी सुरू केली आणि सांगायला समाधान वाटतं, वारीमध्ये चालणाऱ्या लाखो महिलां भगिनींसाठी दर 5 ते 10 किलोमीटरच्या